हॅलो नमस्कार सर्वांना. कसे आहात सर्वजण? मजेत आणि मस्त ना? आम्ही पण खूप छान आहोत. मी अर्चना स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, याचं नाव आहे अवनी अँड मम्मा. तर तुमचा आजचा दिवस खूप छान आणि सुंदर जाओ हीच बाप्पाची चरणी प्रार्थना. तर सकाळची वेळ आहे. अवनी पण स्कूलमध्ये गेलेली आहे. तिला पण आम्ही स्कूलमध्ये नेऊन सोडलेलं आहे. आता शिव पण झोपला आहे. तोपर्यंत म्हटलं आता अवनी 9:30पर्यंतच तिची एक्झाममुळे स्कूल असते, तर ती 9:30 वाजता येईल. त्यामुळे म्हटलं पटकन आता थोडेफार पराठे असे आलू पराठे असे बनवून घ्यावेत. म्हणून मी काय केलं, अगोदर बटाटे सर्व काही उकडून घेतले आणि नंतर मस्तपैकी त्याच्या वरची जी साल आहे ती काढली आणि चांगले शिजले की मग इझिली ती साल निघते. आणि हे बघा आता मॅशरने मॅश करून घेत आहे मी पूर्ण बटाटे आणि मस्त त्याच्यामध्ये हळदी, मिरची पावडर, धना पावडर आणि चवीनुसार मीठ असं टाकून घेणार आहे. हिरवी मिरची पण तुम्ही टाकू शकता, पण लहान मुलं खातात हिरवी मिरची, अचानक नाही का तोंडात जाते आणि जास्त तिखट असते हिरवी मिरची, त्यामुळे शक्यतो मिरची पावडरचा वापर करायचा. जास्त काही तिखट नसते त्यामुळे. तर आता मी मिक्स करून घेत आहे आणि एकदम असा गोळा छान आपला बघा किती छान असं एकदम जर छान मॅश झाले ना बटाटे बारीक, तर असा गोळा होतं कणकीसारखा. तर एकदम छोटे छोटे असे बारीक आता मी गोळे बनवून घेत आहे. आणि पीठ पण मी भिजवून ठेवलं होतं. हे जे आहे ते चपात्याचंच पीठ आहे, जे मी अगोदर एक्स्ट्रा झालं होतं माझ्याकडून, मग मी तसंच ठेवलं होतं डब्यामध्ये. तर कधीकधी ना जेव्हा आपण आलूचे पराठे बनवतो एकदम ढाबा स्टाईलने, त्यावेळी काय करायचं, आपण मैदा पीठ किंवा जे गव्हाचं पीठ घेत असतो त्यामध्ये थोडंसं बेसन पीठसुद्धा ॲड करून ते कणिक मळून घ्यायची आणि त्यानेसुद्धा छान टेस्ट येते पराठ्याला. पण मी हे साधं चपात्याचंच पीठ आहे, ते एक्स्ट्रा झालं होतं माझ्याकडून, मग मी तेच वापरलेलं आहे पराठ्यासाठी. तर मस्त असा पराठा आता मग लाटून घेणार. आणि अवनी पण आलेली आहे, तिला पण आता भूक लागली आहे. तर म्हटलं पटकन असं आता लाटून घेतला पराठा आणि भाजत पण आहे. त्यामध्ये तुम्ही तूप किंवा बटर किंवा तेलसुद्धा लावू शकता. तर खूप छान असा पराठा आपला तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. तर असाच कमी गॅसवर असा क्रिस्पी थोडासा भाजून द्यायचा, म्हणजे तो चवीला खूप छान लागतो. तर मस्त असे पराठे आणि केचप, टोमॅटो केचप यासोबत तिला मी अगोदर एक दिला होता बनवून, तर तिने खाल्ला, तर तिला आवडला. परत एक मग दिला मी तिला. आणि हे जे आहे ते माझ्यासाठी आता मी परत 1-2 बनवून घेतलेले आहे. गरम गरम पराठे छान लागतात. बाकीचे मग मी ठेवून दिलेले आहेत. म्हटलं ज्यावेळी परत तिला खायचं असेल मी त्यावेळी बनवून देईल, म्हणून मी परत ठेवून दिले तसंच आता फ्रीजमध्ये. आणि थोडंसं किचन पण आपलं साफसफाई करून घेत आहे इकडे. आणि दुपारनंतर काय आम्ही थोडासा आराम केला. दिवसभराचं काही एवढं रुटीन आज दाखवलेलं नाही. आणि ही जी संध्याकाळची वेळ आहे, असा पूर्ण अंधार पडलेला आहे आता बाहेर, आणि दिवाबत्ती पण लावून घेतलेली आहे मी. आणि थोडेफार भांडी घासून ठेवले होते दुपारी, तेच आता लावत आहे. शिव पण आमचा मदत करतो आहे, मध्ये करतो आहे. तर मग आता त्यालाच घेऊन थोडंफार मी आता संध्याकाळची थोडी तयारी करून ठेवावी. म्हटलं आज मी ना गुलगुले आहेत ना, ते गव्हाच्या पिठाचे गोड भजे आपण म्हणतो, ते मी बनवणार आहे. तर रेसिपी पण शेअर केलेली आहे, तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर हा जो आहे गूळ, तो मी आता एकदम बारीक करून घेणार आहे. म्हणजे नरमच आहे गूळ, इझिली फोडला गेला आहे. नाहीतर काही गूळ खूप कडक असतात, कापून किंवा नाही का फोडलं तरी लवकर फुटत नाहीत, पण हा गूळ छान आहे. तर एकदम मी 1-2 वेळा कुटून घेतला, तर छान असा बारीक झालेला आहे आणि नरम पण आहे, एवढा जरा कडक नाही आहे. त्याला आता नाही का त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि मस्त असं गॅसवर त्याची गुळवणी करून घ्यायची. गुळवणी यासाठी की गूळ आपला पूर्ण विरघळून जातो, जी आपल्याला गुलगुले बनवायसाठी त्यासाठी. तर इकडं भात पण माझा झालेला आहे आणि थोडासा फोडणीचाच भात केला आहे मी. आणि बटाट्याची भाजी असं जेवण आज बनवणार आहे. बटाट्याची भाजी, चपाती आणि भात, आणि हेच जे गुलगुले आहेत ते. तर आम्ही जे ईद झाली ना आत्ताच, इथं आमच्या शेजारी आहेत,
त्यांनी ईदसाठी आम्हाला बोलवलं होतं. मग तिथं आम्ही शीरखुर्मा आणि हे गुलगुले खाल्ले होते. तर अवनीला आणि शिवला खूप आवडले होते, म्हणून मग मी म्हटलं आता आपण पण घरी एकदा करून बघावेत. लहानपणी आमची आजी वगैरे असल्या जास्त प्रमाणात सतत पाऊस पडला की श्रावण वगैरे महिन्यात असल्या गोड पदार्थ थोडेफार करत असायचे, त्यामुळे मला पण माहिती आहे कसे करतात काय, म्हणून मग मी म्हटलं आज बनवून घ्यावं. तर ही जी आहे बडीशेप आहे आणि त्यामध्ये मी वेलची थोडीशी कुटून घेणार आहे. आणि हे बघा आपला गूळ विरघळलेला आहे, तर ते गुळाचं पाणी मी गाळून घेणार आहे. कधी कधी काय होतं, गुळामध्ये खूप कचरा असतो, त्यामुळे तो शक्यतो गाळूनच घ्यायचं ते पाणी. आणि हे बघा मस्त असं मिक्स केलेलं आहे. ते पूर्ण जेवढं पाणी आहे मी ते सर्व काही नाही का जेवढं प्रमाणात लागतं तेवढं 1-1.5 वाटी पिठामध्ये तेवढं पाणी मला पुरेसं झालेलं आहे. तर त्या अंदाजानुसार आपण नाही का गूळ वगैरे पाणी मिक्स करून त्या प्रमाणात करू शकता. तर आता मस्त असं फेटून घेतलेलं आहे मी पीठ पण, आणि थोड्या वेळ भिजत ठेवलं होतं. आणि त्यानंतर मी भाजी पण बटाट्याची करून घेतली आणि कणिक पण मळून घेतली ती चपात्यासाठी. तर पलीकडच्या गॅसवर भाजी पण शिजत आहे, तर इकडून मग मी हे टाकून घेते भजे. गोड भजे पण म्हणतात काही, आणि काही गुलगुले, शक्यतो गुलगुलेच असं बोलतात त्याला. तर मी त्यामध्ये थोडासा खाता सोडा पण टाकलेला आहे, थोडेसे मऊ आणि जाळीदार व्हावेत म्हणून. आतमधून पण एकदम छान असे भाजले गेले पाहिजेत, त्यामुळे कमीच गॅसवर शक्यतो हे तळून घ्यायचे. आणि कधी कधी काय होतं, फुल गॅस करतो आपण आणि वरचे सगळे काळे होऊन जातात आणि आतमध्ये तसेच कच्चे राहतात. त्यामुळे शक्यतो काय करायचं, मीडियम फ्लेवरवरचं आपण हे भजी तळून घ्यायचे. तर आता मी हे सर्व काही तळून घेत आहे भजी. आणि आमचा शिव आणि पप्पा आणि अवनी खाली गेले होते थोड्या वेळासाठी, कारण तो मला स्वयंपाक करू देत नाही. आणि हे तेलकट वगैरे काही तळायचं असेल तर मग मी जास्त नाही का केअरफुली काम करत असते, कारण त्याला येऊ देत नाही इकडे किचनमध्ये. तर हे बघा आपला स्वयंपाक आता रेडी झालेला आहे. तर सर्वांनी जेवायला या. बटाट्याची भाजी, गुलगुले, भात आणि चपाती. तर हे बघा किती छान असे झालेले आहेत आपले गुलगुले. आवडल्यास नक्की लाईक, कमेंट, शेअर करा. आणि थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. भेटू अशाच परत एकदा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच.